ऊस किती दिवसात झालाय तुमचा? ऊस साधारणतः हा सप्टेंबरच्या सुरुवातीची लागवड आहे. हं. साधारणतः 7 महिन्याचा ऊस झालेला आहे. सात हा. 7 महिन्याचा ऊस झालाय. हो, एवढा रागाट? एवढा राग. तुम्ही वापरलं काय काय याला? वापरलं म्हणजे लागवड केल्यानंतर मॅडम आम्ही काय केलं, ते म्हणजे 1 महिन्यानी ते स्लेअर प्रो वगैरे असतं ना, हं, हं, हं. आणि ती जेली आहे का कुठली, स्टार्टअप हां, जेल. स्टार्टअप जेली म्हणून जे आहे, जेल. हां. तर ते पहिल्यांदा सोडलं याला, पाण्यातून पाण्यातून सोडलं. सोडलं. आणि हां. त्याने काय झालं, म्हणजे उन्नीचं वगैरे जे होते ना, काही जीवन वगैरे ती सर्व हं. मेले. आणि त्या जेलीमुळे काय झालं, की मुळ्यांची वाढ भरपूर प्रमाणात चांगल्या प्रकारे झाली. त्यांचं हं, अन्नद्रव्य शोषण्याची प्रक्रिया त्यांची चांगल्या प्रकारे वाढली. हं, हं. आणि ते केल्यानंतर साधारणतः 1 महिन्यानी पहिली फवारणी घेतली. 19-19 आणि 6BA आणि जिब्रेलिक ॲसिड हं, म्हणून हं. त्याची एक फवारणी घेतलेली. हं. आणि त्याच्यानंतर कालांतराने दुसरी फवारणी 12-61 आणि याची घेतली, काय म्हणते त्याला आपलं, साधारणतः आय बी म्हणून आहे, त्याची हं, हं. फवारणी घेतलेली आहे हं, याला. हं, हं. आणि सगळं मार्गदर्शन म्हणजे आमच्या गावात एक बालेश्वर कृषी केंद्र आहे ना, हं, हं, हं. ते राजेंद्र सोनवणे, हं. त्यांच्या सल्ल्याने चालू आहे. तर त्यांचा सल्ला ऐकल्यामुळं आज तुम्ही बेटाळांची संख्या पाहता मॅडम. हं. जनरली लोक बेटाळाला सरस समजा 12 किंवा 13 ऊस सक्षम असतात, बरोबर आहे का नाही? बरोबर. त्यापेक्षा जास्तचे ऊस जगत नाही. हं. पण इथं तुम्ही जर पाहिलं ना, तर ऊस आहे ना, जो 20 ते 22 ऊस संघच एकसारखेच वाढलेले आहेत. ऊसांची संख्या हे पहा, आणि त्यांची जाडी, उंची, हे सगळं योग्य, म्हणजे त्यांना अपेक्षित असतं त्यांच्या वयामानानुसार. आपण जसं लहान बाळाचे कसं वेळच्या वेळी संगोपन करतो, टाईम टू टाईम, तशा पद्धतीची ते फवारणी केल्यामुळं आम्हाला चांगल्या प्रकारचा रिझल्ट आलेला आहे. आणि हं. जनरली लोकांना हा ऊस वाढण्यासाठी साधारणतः 10 महिन्याची आवश्यकता लागते. हं. तर माझ्या म्हणजे 7 महिन्यातच हा ऊस वाढलेला आहे एवढा. 7 महिन्यात. 7 आता महिन्यात. तुमच्या हातात क्विक अपटेकची बॉटल आहे ती हा. कशासाठी? आता ती पण वापरली का तुम्ही? हो, ती वापरलेलीच आहे मॅडम. हं. ती ह्याच्या अगोदर वापरलेली आहे. आणि ती आता सुद्धा वापरायची आहे. कारण तर आता पाणी तर चालूच आहे. हं. आता हे पानांचा रस खाली शोषलं, अजून कांड्यांची साईज वाढली पाहिजे, जाडी वाढली पाहिजे, त्यासाठी हे वापरण्यासाठी आणलेले क्विक अपटेक की हा. आणि हा, बरं, आता तुम्हाला ऊसा बाबतीत काय मार्गदर्शन वगैरे लागलं तर ते मार्गदर्शन तुम्हाला कुठून भेटतं, कशा पद्धतीने भेटतं? ते आमचं गाव म्हणजे निर्वी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. हं. इथं आमच्या गावामध्ये शिरूर रोडवरती श्री बालेश्वर कृषी सेवा केंद्र म्हणून आहे, राजेंद्र सोनवणे यांचं. हं, हं, हं. तर त्यांचं वारंवार म्हणजे नुसतं मलाच नाही, तर माझ्या गावातल्या शेतकऱ्यांना आणि भरपूर शेतकऱ्यांना म्हणजे प्रॉपर फील्डवरती जाऊन ते कन्सल्टिंग करतात, मार्गदर्शन करतात. आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा असा झालेला आहे की आमच्या गावातली जी मुलं पहिल्यांदा MIDCत वगैरे इच्छुक असायची, म्हणजे शेती सोडून, पाण्याची उपलब्धता असताना सुद्धा, तर आता त्यांनी काय केलं, त्यांच्यामुळे राजेंद्र सोनवणेंच्या मार्गदर्शनामुळे काय झालं, लोक म्हणजे तरुण पिढीची शेतीकडे कल वाढत चाललेला आहे. आमच्या इकडं म्हणजे फळबाग्यांचे, पालेभाज्यांचे प्लॉट वाढत चाललेले, फळबागा भरपूरच प्रमाणात झालेल्या आहेत. आता नवीन म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली डाळिंबाच्या प्लॉटचं बी नवीन हे करतात लोक, नवी पिढी. आता तुमच्या ऊसाला तुम्ही NXT चार्जर पण वापरले का, आपलं तणनाशकात बरोबरच? हो. त्याचा रिझल्ट कसा वाटला? म्हणजे ऊस जेव्हा लहान होता, हा, मग ते NXT चार्जर वापरल्यानंतर तणाचं प्रमाण कसं राहिलं काय ऊसात? नाही, तण ऊस सोडून मला त्या क्षेत्रात काहीच दिसलंच नाही. म्हणजे तो कसं काय होतं की आता तुम्ही आता बघता, आता समजा इथं कसं होतं, तर ढाळाला पाणी साठल्यामुळे हे फक्त आहे. तुम्ही आतमध्ये पाहायचं आलं ना मॅडम, ते पहिल्यांदा एकदा फवारलंय का, त्याच्यानंतर ना आता हे 7 महिन्याचा ऊस झालेला आहे, एकदा फवारणी करायची वेळ नाही पडलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथं बुडाला बी याच्या हे नाही आहे, या हा का, याच्या बुंदाला सुद्धा तुम्हाला कुठं असं कुठल्याही प्रकारचं तण वगैरे काही दिसणार नाही याच्यामध्ये मॅडम. त्याचा रिझल्ट म्हणजे अप्रतिम आलेला आहे. आता हे आमच्या गावासाठी म्हणजे ते कृषी केंद्र आमच्यासाठी देवदूतच ठरला म्हणावं लागेल शेतकऱ्यांसाठी. हे बघा, ऊसाची जाडी बघा. आता 7 महिन्याचा ऊस साधारणतः बघा किती कांड्यावरती तुम्हाला मॅडम मोजून दाखवतो. आता पहिले 2 महिने तर काय होतं, त्याच्या वाढ्यातच जातात मॅडम. बरोबर. आता तुम्ही साईज बघा, याचा व्यास कमीत कमी 1.25 इंचचा व्यास या ऊसाच्या जाडीचा, 7 महिन्याच्या ऊसाचा. आता कांडीला बघा खाली एक तळातली आपण मोजत नाही, तरी तळातली कांडी नाही मोजत आपण वरचीच मोजू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 7 महिन्यामध्ये मॅडम 2 महिने जरी त्याचे गेले ना, तर खाली राहिले 5 महिने. 5 महिन्यामध्ये सरासरी आमच्या भागात आहे ना, महिन्याला 2 कांड्या वाढतात.
तर ते राजेंद्र सोनवणे यांनी जे मार्गदर्शन केलं त्याच्यामुळं आज आमचा 5 महिन्यामध्ये जो 15 कांड्यावरती ऊस गेलेला आहे. जबरदस्त असं तुम्हाला result म्हणजे इथं भेटला. पाणी साठल्यामुळं तरी इथं कमी आहे. तुम्ही मध्यंतरी पाहिले ना, हम्म. पाण्याचं म्हणजे समप्रमाणात वितरण झाल्यामुळं आतमध्ये 16-17 कांड्यावरती एक ऊस आहे. अरे वा. फक्त आता हे आमचं क्षेत्र कसं खालीवर असल्या कारणाने काय होतं, काही ठिकाणी पाणी जास्त साठतं, काही ठिकाणी पाणी ओघळून लवकर जातं. बरोबर. तसं झालेलं आहे. मग आता तुम्ही तुमच्यासारख्याच बाकी शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? त्यांनी यशवा ॲग्रो इंडस्ट्रीजचे प्रोडक्ट यूज केले पाहिजेत का नाही पाहिजेत? 100% केले पाहिजेत मॅडम. म्हणजे मी तर असं म्हणतो की शेतीकडे आता इथून पुढल्या शेतकऱ्यांनी म्हणजे पारंपरिक पद्धतीबरोबर सुद्धा आहे ना, आधुनिक पद्धतीचा बी अवलंब केला पाहिजे आणि थोडं व्यावसायिक दृष्टिकोनातनं शेतीकडे पाहिलं पाहिजे. आता तुम्ही जी कंपनी म्हणताय त्या कंपनीचं मी तर म्हणतो की ती म्हणजे शेतकऱ्यांसाठी माझं वैयक्तिक मत असं आहे की ते देवदूतासारखंच त्यांचं मार्गदर्शन किंवा त्यांचं जे प्रॉडक्ट वापरतोय मी, तर त्याच्यामुळं मला ह्या वर्षी ऊसामध्ये म्हणजे आत्ता जरी ऊस जरी तोडायला म्हणजे मागून गेलेत मला 7 महिन्याचा ऊस तर शक्यतो कोणी घेऊन जात नाही. तरी मला आत्ताच म्हणजे माझ्या ऊसाला मागणी आहे. ते बघा तिकडे बी एक प्लॉटची तोडाई चाललेली आहे. अच्छा, तो हा तुमचाच आहे हा plot? तो बी ऊस आमचाच आहे. हम्म. तो बी ऊस आमचाच आहे. हे सगळं तोडाई चालू आहे मॅडम. ओके. हा. म्हणजे तो रसाला बी चांगला आहे, रिकव्हरी ते चांगली आणि गुळ चांगल्या प्रतीचा त्याचा होतो. हा आणि कारखाने काय होतात की आम्हाला पहिल्यांदा प्रॉब्लेम असा व्हायचा की पाण्याची उपलब्धता कमी असायची. पाणी आमचं फेब्रुवारीच्या पुढं कमी कमी होत जायचं आणि मार्चला पूर्ण स्टॉप व्हायचं. तर त्याच्यावरती आम्हाला काय होतं, ऊस करताना जूनमध्ये करावा लागायचा. पण आता हे कृषी केंद्रावाले आमच्या गावातले सोनवणे त्यांनी त्यांच्या मार्गदर्शन त्यांनी म्हणले ह्या वर्षी तुम्ही सप्टेंबरमध्ये लावून बघा, काय नाही फरक पडत. मग त्या हिशोबाने आम्ही सप्टेंबरमध्ये लागवड केली. लागवड केल्यानंतर त्यांनी जे कन्सल्टिंग केलं, त्यांनी जे मार्गदर्शन केलं, त्या मार्गदर्शनाचं तंतोतंत पालन करून ते म्हणतील ती फवारणी, ते म्हणतील ते ड्रिचिंग वगैरे सर्व करून अशा पद्धतीचा रिझल्ट आलेला आहे. आणि ते बी अतिशय कमी पाण्यामध्ये. बरोबर. मग आता तुम्ही हे प्रोडक्ट एक्झॅक्ट कुठून घेता? मग ते प्रॉपर पत्ता एकदा शेतकऱ्यांना सांगा. आणि कुणाला जर शंका असेल का म्हणजे तुम्हाला जर त्यांना बोलायचं असेल ऊसाबाबतीत काही तुमच्याशी पण विचारायचं असेल, त्यासाठी तुमचा एक मोबाईल नंबर आणि ते पण सांगा. तुम्हाला ह्या बाबतीत जर कुठल्या प्रकारचं मार्गदर्शन हवे असेल तर कंपनीशी काय, मी साधारण शेतकरी, मी काय कंपनीशी डायरेक्ट नाही माझं संबंध आहेत. समजा माझ्या गावातील जे कृषी केंद्र जे आहेत चालक राजेंद्र सोनवणे, श्री बालेश्वर कृषी सेवा केंद्राचे बरोबर. संस्थापक मालक जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी सगळं करतो. तुम्ही येऊन त्यांच्या निर्व्यूमध्ये शिरूर रोडवरती त्यांचं दुकान आहे. त्या दुकानावरती तुम्ही त्यांची प्रत्यक्ष गाठ घेऊन त्यांच्याकडून विस्तृत पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. आणि ह्याच्याबद्दल अजून काय तुम्हाला जर प्रत्यक्ष प्लॉटवरून पाहणी करायची असेल तर माझा वैयक्तिक नंबर मी तुम्हाला देतो. तो नंबर तुम्ही लिहून घ्या, 775 786 6777. मग शेतकरी मित्रांनो, काकानी तर शेती मनगटाने नाही तर डोक्याने केली. तुम्ही पण लवकरच करा आमच्या यशवा ॲग्रो इंडस्ट्रीज बरोबर. धन्यवाद.